एक प्रश्न विचारू? गधा सर्वात जास्त मेहनत करतो, मग तो श्रीमंत का नाही? कारण मेहनत फक्त कामाची नाही, तर डोकं पण लावावं लागते. हाय गाईस, मी उन्नती देवदास गेडम आणि स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज आपण बोलणार आहोत हार्ड वर्क वर्सेस स्मार्ट वर्क. आयुष्यात पुढे जायचं असेल तर हे 5 मिनिटं नक्की लक्षात देऊन ऐका. हार्ड वर्क म्हणजे काय? सकाळपासून संध्याकाळपर्यंत निव्वळ घाम काढणे, दिवसभर काम करणे आणि पैसेसुद्धा कमी मिळतात. अंग दुखणे, डोकं दुखणे, पण रिझल्ट झिरो. आणि स्मार्ट वर्क म्हणजे काय? तेच काम डोक्याने करणे, बुद्धीने करणे. एक मुलगा लॅपटॉपवर एका तासामध्ये 500 रुपये कमवतो आणि तोच कारण तो AI टूल्स वापरतो, बुद्धीचा वापर करतो आणि हाच फरक आहे. चला तर मग सुरू करूया. जे ऐकल्याने तुमच्या डोक्यात लाईट लागेल. हार्डवर्क म्हणजे खूप दिवस रात्र मेहनत करणे, खूप घाम घालवणे. हार्डवर्कने काम स्लो होते, त्यांची मेहनतसुद्धा खूप वेस्ट होऊन जाते आणि त्याच्यात प्लॅनिंगसुद्धा कमी असते. हार्डवर्क केल्याने रिझल्ट उशिरा मिळतो. हार्डवर्कमध्ये एनर्जी खूप वेस्ट होऊन जाते आपली. हार्डवर्कमध्ये सक्सेसचा चान्स आपला 50% असतो. हार्डवर्कमध्ये आपल्या अंगावर खूप जास्त प्रेशर येतो. हार्डवर्कमध्ये डोक्यापेक्षा जास्त आपले हात काम करतो. हार्डवर्क केल्याने त्याच्यामध्ये आपल्याला शिकण्यासाठी जे काही आपले स्किल्स आहेत त्यासाठी आपल्याला वेळसुद्धा मिळत नाही. हार्डवर्कमध्ये आपल्याला मेहनत जास्त आणि पैसा कमी मिळतो. हार्डवर्कमुळे आपली ग्रो जे आहे आपली ते सुद्धा खूप कमी होऊन जाते, स्लो होऊन जाते. आणि हार्डवर्कमुळे आपलं जे मोटिवेशन स्किल्स आहेत, मोटिवेशन आहे ते आपलं लवकर संपून जातो. त्याच्यात फॅमिलीसाठी वेळसुद्धा आपल्याला खूप कमी मिळून जातो. काम करणेवाल्या माणसाला नेहमीचं दर दिवशी उठणं, कामाला जाणं हे सेम असतं त्यांचं रुटीन. त्याच्यात फक्त काम 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 आणि फक्त कामच राहते. याच्यात लाईफ बॅलेन्स्ड जे आहे ते आपलं खराब होऊन जातो. आपल्यापाशी पैसासुद्धा खूप काही जास्त वाचत नाही. हार्डवर्कमुळे पैशासाठी आपली हेल्थसुद्धा खूप खराब होऊन जाते. हार्डवर्क केल्याने आपल्याला नवीन आयडियासाठी जे आयडिया राहतात त्यासाठी सुद्धा आपल्याला वेळ कमी मिळतो. हार्डवर्कमुळे काही जणांचे स्वप्नसुद्धा अपूर्ण राहून जातात. त्याच्यात पैशासाठी ओव्हरटाईमसुद्धा करावा लागते. आणि तेच सगळे जर काम आपण स्मार्ट वर्कने केले तर बघू काय होते. स्मार्ट वर्क म्हणजे डोक्याचा वापर करून काम करणे. स्मार्ट वर्क करणारा माणूस कमी थकतो. त्याच्यात प्लॅनिंग आधी केली जाते, त्याच्यात रिझल्ट फास्ट मिळतो. स्मार्ट वर्कमध्ये टूल्स आणि टेक्नॉलॉजी AIचा वापर केला जातो. याच्यात आपली स्ट्रॅटर्जी सगळ्यात महत्त्वाची असते. याच्यात आपली एनर्जी वाचते. याच्यात प्रत्येक कामाचा एक सोपा रस्ता असतो. आणि स्मार्ट वर्कमुळे सक्सेसचा चान्स आपला 90% असतो, जो की सगळ्यात जास्त असतो. आणि स्मार्ट वर्क केल्यामुळे कॉम्पिटिशनमध्ये लोक पुढे निघून चालले जातात आणि आपण मागेच राहून जातो. याच्यात पैसा जास्त आणि मेहनत कमी असते. याच्यात आपली ग्रोथ लवकर होऊन जाते. याच्यात आपलं मोटिवेशन टिकून राहतो. स्मार्ट वर्क केल्यामुळे आपण आपल्या फॅमिलीला सुद्धा तेवढाच वेळ देऊ शकतो. याच्यात आपण हुशार लोकांपेक्षा पुढे जातो. आणि स्मार्ट वर्क केल्यामुळे कामासोबतच आपण एन्जॉयमेंटसुद्धा करू शकतो. स्मार्ट वर्कमध्ये लाईफ बॅलेन्स्ड जे असते ते आपलं परफेक्ट असते. त्याच्यामुळे आपल्याला आपण लोकांना जे प्रूव्ह करतो ते खूपच कमी शक्यता असते की आपल्याला लोकांना प्रूव्ह करण्याची गरजसुद्धा पडत नाही स्मार्ट वर्क केल्यामुळे. कारण की आपण तेवढे अर्न करू शकत आहोत जे की आपल्याला पाहिजे आहे. आपण हवे तेवढे आपण आपल्याला जे काही गोष्टी आपल्याला पाहिजे आहेत आपण त्या सगळे आपण घेऊ शकत आहोत. त्यामुळे याच्यामध्ये प्रूव्ह करण्याची सुद्धा काही गरज नसते. आणि म्हणूनच याच्यामध्ये तरक्की, आपलं यश लवकर मिळून जाते, आपल्याला लवकर सक्सेस मिळून जाते. आणि स्मार्ट वर्क आजच्या काळाची खरंच की आहे. म्हणून लक्षात ठेवा, स्मार्ट वर्क इज द की टू सक्सेस. ठीक आहे, तर मग आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळलंच असेल की स्मार्ट वर्क करावं की हार्ड वर्क करावं. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.